नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज झालेल्या नवोदय प्रश्नाचे उत्तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याची संभावित उत्तरे आहेत की जे सेट आहे, सेट क्रमांक बी आहे, बी सेटचे उत्तर आहे ते सर्व. पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डीच उत्तर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक ए उत्तर होतं त्यात. पाचवा ह्या प्रश्नाचं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक सी. सहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. सातव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. आठव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी आठव्या प्रश्नाचं उत्तर होतं. नवव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. दहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 11व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 12व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 13व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 14व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 15व्याचं प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 16व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 17वा हा प्रश्न होता, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 18व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 19व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 20व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. त्याचप्रमाणे 21व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 22व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 23व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 24व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. व्यवस्थित टिकमार्क करून घ्यायची आपली उत्तरं आणि पाहायचं, चेक करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. 25व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 26व्या नंबरचं प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 27व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 28व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 29 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 31 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 32 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 33 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 34 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 35व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 36व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए उत्तर होतं याचं. 37 या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक बी उत्तर होतं. टिकमार्क करायचे आहे. ज्याला जितके मार्क पडले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आणि सांगायचं आहे. त्यावरून मी सांगेल की तुमचा नवोदयला नंबर लागू शकतो की नाही. आणि आपल्या जिल्ह्याचं पण नाव टाकायचं आहे. जिल्ह्याचं नाव टाका, आपले मार्क टाका, त्यानंतर आणि मुलगा आहे की मुलगी ते पण टाका. त्याच्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुमच्या क्षेत्रानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार तुमचा नंबर लागेल की नाही. 38व्या प्रश्नाचा नंबर उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 39 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 40व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर आज तुम्ही जर 41 ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक ए उत्तर होतं. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी उत्तर होतं याचं. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 44 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 47 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भरपूर मुलं चॅनलला सबस्क्राईब करत नाही. एज्युकेशन चॅनल आहे, तुमचाच फायदा होणार आहे. 48 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 49 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 50 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 51व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 52 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 53 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक आपलं डी. 54 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 55 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 56 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 57 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 58 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 360. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी 25. 60 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी 4 काटकोट. उतारे होते आपल्याला प्राणी संग्रहालयात. पुन्हा 61 नंबर याचा प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 62 या प्रश्नाचं उत्तर होतं भीमकाय पाडांचा मुख्य आहार कोणता होता, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 63 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 64 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 65 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 67 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 68 याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 69चं उत्तर पण पर्याय क्रमांक ए उत्तर होतं इथं. आणि 70 याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 71 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 72 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 73 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 74 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक आपलं ए. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले एज्युकेशन चॅनलवरचे व्हिडिओ पाहत जा. आपण सर्व प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित एकदम गडबड न करता हळूहळू सगळे डिटेलमध्ये आपण उत्तरं सांगत असतो. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. याचं पर्याय क्रमांक बी उत्तर आहे स्थिमित होणे. 76 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 77 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 78व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 79 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आणि 80 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे हा आपण आपला बी सेट होता, त्याच्यातले सर्व प्रश्नाचे उत्तरं मी सांगितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ पहा, व्हिडिओला शेअर पण करा आपल्या मित्रांमध्ये. आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर हाईप एक ऑप्शन येते, त्या हाईप ऑप्शननं याला हाईप करा व्हिडिओला. धन्यवाद.